मित्रांनो, आपण गावाकडचे लोक निवडणूक आली की एकमेकाच्या डोक्यात दगड घालतो. भावात भांडणं, बाप पोरात जमत नाही, बायको नवऱ्यात जमत नाही, भाऊबंदाचे भांडणं, गावभर भांडणं, मित्रांसोबत भांडणं. हो, आपण फार दुश्मन म्हणतो, जाणे दुश्मन. कोणाच्या वावरतून जायचं नाही, याची वाट बंद, त्याची वाट बंद, वर्ष महिने बोलायचं नाही. सख्खे जीव आवाचे मित्र जरी असले तरी भांडणं करते, हाणामाऱ्या करते. कायसाठी? सरपंच पदासाठी, राजकारणासाठी. ते पण कोणासाठी? तुमचे लोकल जे आमदार खासदार असतील त्यांच्यासाठी. आमचे साहेब. पण तुम्ही खरंच या राजकारणाचा आदर्श घेतला पाहिजे मित्रांनो. हो, की हे जर आपल्यासोबत काही आरोप होत असेल तर ते एकमेकांना साथ देतात. उदाहरणार्थ आता अजित पवार आणि पार्थ पवार प्रकरण चालू आहे मित्रांनो. तर हेच भाजपाचे लोक ज्यावेळेस अजित पवार विरोधात होते तेव्हाच बोंबलो अजित पवार चक्की पेशिंग अजित पवार घोटाळा, भ्रष्टाचारी, हा येतो पार नालायक बेलायक म्हणून मोकळे झाले होते. पण मुख्यमंत्री काय म्हणतात, त्यांच्याकडनं चूक झाली आहे, आपण ती दुरुस्त करून घेऊ. ठीक आहे, हे असं कोण म्हणतो? मुख्यमंत्री म्हणतात. आणि तेच मुख्यमंत्री काय म्हणते, अजित पवार जेलमध्ये जाईन आणि चक्की पेशिंग आणि पहा मित्रांनो, आणि तुम्ही एकमेकाचे डोके फोड. ठीक आहे. आशिष शेलार काय म्हणते की पार्थ पवार हा कवळा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस श्रीकृष्ण म्हणून उभे आहेत, त्याला काही होऊन देणार नाही. म्हणजे काहीतरी चुकी करायलाच ना. म्हणजे आता एकत्र त्याच्यामुळे त्याला काही होऊन देणार. आणि कवळा मुलगा अरे तो खासदारकीसाठी उभं राहिला, खासदार होणार मुलगा आहे, कोट्याधीश आहे तो, आणि तो कवळा मुलगा आहे. अरे हेच प्रकरण तुम्ही जर आदित्य ठाकरेसारख्या पोरावरती, आदित्य ठाकरे म्हणजे एक सुसंस्कृत आणि सोजवळा पोर आहे, त्याच्यावरती तुम्ही 2 मर्डरचे केस चालवला, 2 मर्डरच्या. त्या आदित्य ठाकरेसारखा आज तर मला वाटत नाही कुठला हुशार आणि एक सुसंस्कृत राजकारणी कोणीच नसेल. त्या मुलावरती भाजपाने, त्या नितेश राणेने, त्यांनी कमीत कमी 2-4 वर्षापासून नुसतं वादा उठवलंय. काय मर्डर आहे, यांनी मर्डर करेल. बघा मित्रांनो, मग म्हणजे जर सत्यता असले तर विरोध सोबत राहायचं आणि गपचीत बसून घ्यायचं, आणि विरोधात असलं तर चवून खायचं. हे गावाकडच्या लोकांनी शिकलं पाहिजे. आता तुम्ही पार्थ पवारांच्या आत्या काय म्हणल्या, पार्थ असं करूच शकत नाही. म्हणजे शेवटी कुटुंबासोबतच उभं राहिले ना. अरे आपण जर गावात ग्रामपंचायतला उभं राहिलो तर एकमेकाच्या डोक्यात दगड घालतो. हो, आपला रोहित पवार कसा पॉपटॉने टामा बोलत असतो, एकदम कडक भाषण करतो, कोणाचं काही प्रकरण बरं. आता चिकार शब्द काढायला तयार नाही आपल्या सुलत्यावर होतात. काय म्हणतो, अजित पवारांना याच्यामध्ये उगाचच हे गेलेलं आहे, काय गुतवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे जे टामा बोलते काय, त्यांनी डायरेक्ट बोलायचं टाळलं, काहीच बोलत नाही. ते तुम्ही बघू शकता. पार्थ पवारांवरती जमीन घोटाळ्याचे आरोप कसे पाहताय? इथं जीव गेलाय माणसाचा. त्याच्यामुळं मित्रांनो, आपल्या गावाकडच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या गावातील समस्यांचं निवारण करावं, गावाच्या समस्या सोडवाव्या. उगाच नेत्यांच्या, पोत्यांच्या, साहेबांच्या नादी लागू नये आणि एकमेकाच्या राजकारणापायी डोके फोडू नये. हो, काही उपयोग नाही जिंदगीत. एकदा आयुष्य निघून गेलं ते गावं तिथंच राहतं, सगळंच निघून जातं, पण माणसं शिल्लक नाही राहत. त्याच्यामुळं ग्रामपंचायत निवडणूक असो, सोसायटी असो, कुठली असो, एकत्रित या, एक मैत्रीपूर्व लढत लढा. सरपंच व्हा, उपसरपंच व्हा, चेअरमन व्हा, गावातले विकास करा, आरोग्य सुधारा, गावातलं रस्ते सुधारा, हे सुधारा ते सुधारा, आणि गावाला वरती नेऊन ठेवा. उगाच नेत्या पित्यांच्या नादी लागून गावाचा वाटोळ करून घेऊ नका. आम्ही बघितलेलं आमच्या गावाकडं असायचे फार वाटोळे झालेत या गावाचं राजकारणापायी. अरे हे लोक असे आहे की त्या आमदार खासदार म्हणजे म्हातारे माणसं चांगले राजकारणाच्या जाऊन पाया पडत्या. अरे कधी आईबापाच्या पाया पडत नाही आयुष्यात, ते नेत्या लोकांच्या पाया पडत्या. त्याच्यामुळे मित्रांनो, राजकारणीकडनं शिकायचं तर माणुसकी शिका, उगाच फालतूगिरी करू नका. हो, समजलं ना.